ड्रायव्हरची चुकी नसताना यांनी ना कंप्लेंट केली रॅपिडोला आणि या भावाचं आयडी जी रॅपिडोची सस्पेंड झाली लाईफ टाईम. मित्रांनो नमस्कार. आता आहे मी पाषाणला पंचवटी. हा मित्र मला भेटला होता आणि एक रॅपिडोची कुठली बुकिंग मारली होती यांनी, पण कस्टमरला काही न बोलता कस्टमरनी कंप्लेंट केली. मित्रांनो पहिले ना तुम्ही ही रेकॉर्डिंग ऐका. आप पार्सल नहीं चला के देना पड़ेगा मैडम आपको। तो रैपिड अरे ऊपर वो आंटी है, वैसे एक्स्ट्रा ले लेना, चले जाना, तो ज्यादा नहीं पड़ा है। रॅपिडो कस्टमरची रेकॉर्डिंग आहे. ड्रायव्हरची चुकी नसताना यांनी ना कंप्लेंट केली रॅपिडोला आणि या भावाचं आयडी जी रॅपिडोची सस्पेंड झाली लाईफ टाईम. पार्सल बुकिंग उचलली होती मित्रांनी. काय कुठली होती पार्सल बुकिंग होती ना, मॉडर्न कॉलेज होते। हा. आणि बुकिंग यांनी मारली पण ड्रॉप पण केली, पण लाईफ टाइमच सस्पेंड केली याची आयडी. पण हे चुकीचं आहे मित्रांनो. रॅपिडो एकदम घाण सर्व्हिस देतोय, डायरेक्ट सस्पेंडच करून टाकतो. माझी आयडी तर 3 वर्ष सस्पेंड केली होती, नंतर परत चालू झाली. आता मित्राची हे सस्पेंडच झाली समजा, बाकी चालू आहे. फक्त जे मेन ऑटो राईड जी असते तेच बंद झालेली, बाकी काय करायची सर्व्हिस. हे बघा, ऑटो प्रायोरिटी चालू आहे, ऑटो पार्सल चालू आहे, स्टुडंट चालू आहे. जे मेन आपली जी असती ऑटो रिक्षाची ती सर्व्हिस बंद केली. म्हणजे एवढी घाण सर्व्हिस आहे. म्हणजे जे ड्रायव्हर असतात ना त्यांचं काहीच घेणं देणं नाहीये. चूक नसली तरी ते जाणून बुजून हे लोक कंप्लेंट घेतात कस्टमरची पण चूक असली तर ड्रायव्हरची चूक आहे असं त्यांना वाटतं. कस्टमर असलं तर आम्ही आहे तरच कस्टमर आहे, हेच मला बोलायचं फक्त. मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.